दिल्लीत रिसेप्शन सोहळ्यात पवारांच्या शेजारी मोदी बसले. पवारांची विनंती अन मोदी शेतकऱ्याला कसे भेटले? मोदींनी ऐकून घेतल्या शेतीच्या समस्या. युवा उद्योजकाची सोशल मीडियावर चर्चा का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींपासून राहुल गांधी आणि सोनिया गांधींपर्यंत राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. याच सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी बसण्यानं. याच भेटीतला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात एक मराठमोळा तरुण पंतप्रधान मोदींशी चर्चा करतोय आणि मोदीही मन लावून या तरुणाचं म्हणणं ऐकून घेताना या व्हिडिओत दिसतायत. कोण आहे हा तरुण? UPSC सोडून तो शेतीकडे कसा वळला? तब्बल 1 कोटींचा टर्नओव्हर पर्यंत पोहोचलेला या तरुणाचा व्यवसाय काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोदींसोबत या युवा शेतकऱ्याचा संवाद काय झाला? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. पवारांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळ्यासाठी दिल्लीत राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून आली. या सोहळ्यात पवारांच्या शेजारी बसलेल्या पंतप्रधान मोदींना एक युवा शेतकरी भेटला. मिथिलेश देसाई असं या तरुणाचं नाव. शरद पवार यांच्या मध्यस्थीनं मोदींनी मिथिलेश देसाई यांची भेट घेतली. या संबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात मिथिलेश मोदींसोबत चर्चा करताना आणि आपल्या मोबाईलमधील माहिती दाखवताना दिसला. मोदींसोबत या तरुणाची काय चर्चा झाली ते पाहणार आहोत, पण आधी पाहूया मिथिलेश देसाई आहे तरी कोण. मिथिलेश देसाई हा कोकणातला युवा शेतकरी आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातल्या झापाडे गावचा रहिवासी आहे. मिथिलेशनं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये B.Tech पदवी घेतलीये. मिथिलेशनं पूर्ण वेळ शेतीकडे वळण्याचा निर्णय घेण्यापासून ते जॅकफ्रूट किंग म्हणून ओळख कशी मिळवली पाहूया. मिथिलेशनं पदवीनंतर दिल्लीत राहून UPSCची तयारी केली होती. 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत त्यानं मजल मारली, पण अंतिम निवड न झाल्यानं त्यानं प्रशासकीय सेवेपेक्षा कृषी क्षेत्रातच काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि UPSCची तयारी सोडून तो आपल्या वडिलांच्या फणस शेती व्यवसायात स्वतःला झोकून देण्यासाठी तयार झाला. मिथिलेश देसाई यांनी वडिलांसोबत एक कंपनी सुरू केली, जिचा टर्नओव्हर तब्बल 1 कोटी इतका आहे. मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांनी 2000 साली केरळमधून विविध जातींची कलमं आणून फणसाची लागवड सुरू केली. मिथिलेश यांनी या पारंपरिक शेतीला विज्ञानाची आणि संशोधनाची जोड दिली. त्यांनी आपल्या सुमारे 28 एकर शेतीत जगभरातल्या फणसाच्या 70 ते 86हून अधिक जातींची यशस्वी लागवड केली. यात लाल, केशरी, पिवळ्या, द्विवार्षिक फळं देणाऱ्या आणि कुंडीतही येणाऱ्या फणसांच्या जातींचा समावेश आहे. शेतीला दुय्यम न मानता संशोधनाची जोड देत मिथिलेश यांनी 2020 मध्ये जॅकफ्रूट किंग ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली. ही कंपनी फणसापासून व्हीगन मीट, बर्गर पॅटीज, चिप्स, मधुमेहावर उपयुक्त पावडर आणि जनावरांचा चारा यासारखी विविध उत्पादनं तयार करते. देसाई यांच्या रोपवाटिकेतून दरवर्षी सुमारे 25,000 कलमी रोपांची विक्री होते आणि 900हून अधिक शेतकरी त्यांच्याशी जोडले जातात. कॅन्सरच्या संशोधनासाठी त्यांच्या बागेतल्या फणसाची पानं थेट जर्मनीला पाठवली जातात, तर मॉरिशियस सारख्या देशांमध्ये रोपांची निर्यात केली जाते. त्यामुळे त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 95 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलीये. असा हा युवा शेतकरी पंतप्रधान मोदींना भेटला आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी मिथिलेशनं पंतप्रधान मोदींना फणसावरची प्रक्रिया उद्योग, फालसा फळावरचा प्रयोग आणि कृषी क्षेत्रातील नवीन प्रयोगाविषयीची कागदपत्र आणि माहिती दाखवली. तसंच फणसापासून बनवलेले प्रोडक्ट जसे की जॅकफ्रूट फ्लोअर म्हणजे डायबेटिक्ससाठी उपयुक्त, सीड फ्लोअर ज्यात प्रोटीन असतं, रिप जॅकफ्रूट चिप्स, फणसाच्या सालीपासून बनवलेली डफल बॅग, पासपोर्ट होल्डर अशा नाविन्यपूर्ण गोष्टींची मिथिलेशनं दिलेली माहिती मोदी उत्सुकतेनं ऐकताना या व्हिडिओत दिसले. मिथिलेशनं कृषी क्षेत्रातील संशोधनाची आणि उपक्रमांची दिलेली माहिती पंतप्रधान मोदींनी अत्यंत कुतूहलानं ऐकून घेतली. खरं तर भारतात 85% राज्यात फणस पिकवला जातो, पण ते फळपीक वाया जातं. विशेष म्हणजे फणसाची ओव्हरऑल इकॉनॉमी $2 बिलियन आहे, अशी माहितीही मिथिलेशनं मोदींना दिली. तसंच येणारं वर्ष इंडियाज जॅकफ्रूट इयर म्हणून घोषित करावं अशी विनंतीही मोदींना केल्याचं मिथिलेशनं सांगितलं. त्यामुळे दिल्लीत पवारांच्या मध्यस्थीनं मोदींना भेटलेल्या या युवा तरुणाची सगळीकडे मोठी चर्चा होतीये. आता भविष्यात मोदी याबाबत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त निर्णय घेतात का हे पाहावं लागेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा.